जय जय रघुवीर समर्थ मंडळी, आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांच्या भक्त बाळप्पावरती मोठे संकट आले, पण स्वामींच्या कृपेने ते कसे वाचले. तर स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आता आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचा 12वा अध्याय श्रवण करणार आहोत. तर मंडळी, श्री बाळप्पा गाणगापूर येथून अक्कलकोट येथे आलेत. हे आपण मागील अध्यायात पाहिले. ते गाणगापूरवरून अक्कलकोटला येत असताना पायी आले. येता येता त्यांना 2 दिवस लागले. त्यावेळी वाटेत ते आपल्या गुरूंचे चिंतन करत होते आणि म्हणूनच एवढे अंतर चालून सुद्धा त्यांना थकवा म्हणून काही जाणवत नव्हतं. अक्कलकोटमध्ये आल्यावर त्यांनी स्वामी महाराजांना खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण केला. खडीसाखर महाराजांना खूप आवडत होती. ज्यावेळी श्री बाळप्पा अक्कलकोटला आले तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज खास बागेत जमिनीवर निजलेले होते. त्यावेळी खासबागेत श्री स्वामी महाराजांच्या भक्तांची खूप मोठी रीघ लागलेली होती. एवढ्या मोठ्या गर्दीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला दर्शन होईल की नाही याबाबत श्री बाळप्पा साशंक होते. त्याचवेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची बाळप्पा यांच्यावरती नजर गेली आणि त्यांना तेथील एका सेवकाला बाळप्पांना आपल्याजवळ घेऊन यायला सांगितले. श्री स्वामी महाराजांचे आजानुबाहू शरीर, दैवीय व तेजोपुंज रूप पाहून क्षणभर त्यांचे डोळे दिपून गेले व ते समाधी अवस्थेत गेले. त्यानंतर महाराजांनी खासबाग येथील प्रत्येक वृक्षाला आलिंगन दिले. प्रत्येक वृक्षाला स्वामी महाराजांचे आलिंगन म्हणजे त्यांचे श्री बाळप्पा यांचे प्रति प्रेम होते. थोड्याच वेळात बाळप्पा शुद्धीवर आले व लगेच त्यांनी स्वामी महाराजांना मिठी मारली. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. ते त्यांचे अश्रू महाराजांच्या चरणांवर पडत होते. तेव्हा असे वाटत होते की त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणास अभिषेकच केला की काय. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले. श्री बाळप्पा अक्कलकोटमध्ये पोहोचले खरे, पण तेथे त्यांच्या निदर्शनास असे आले की तेथे स्वामी महाराजांच्या सेवेची उपेक्षा होत आहे. तेथे सेवा कार्यात खूप भांडणी होत आहेत व ते सर्व काही आपापल्या स्वार्थात मस्त आहेत. पण बाळप्पांनी तेथे गेल्यावर सामंजस्याने सर्वांचे आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मठामध्ये जेवढे काही सेवेकरी होते त्यांना आपापली कामे वाटून दिली व त्यामुळे थोड्या दिवसात तेथे शांतता आली आणि त्यांच्या या सरळ स्वभावामुळे श्री बाळप्पा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवडते शिष्य झाले. पण त्यामुळे तेथील काही सेवेकरी व विशेष करून सुंदराबाई हिला हे पटलं नाही. त्यामुळे त्या बाळप्पांचा द्वेष करू लागल्या. तरी पण बाळप्पा यांनी आपले कार्य चालूच ठेवले व तेथील सेवेकरी यांसाठी एक विशेष पद्धत चालू केली. त्यामुळे श्री स्वामी महाराजांची पूजा व दर्शनासाठी श्री बाळप्पा यांनी केलेली व्यवस्था चांगली झाल्याने सर्व भक्तांना महाराजांचे दर्शन घेणे सोयीचे झाले. बाळप्पा यांच्या कार्यामुळे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्यावर होत असलेल्या प्रीतीमुळे तेथील समुदायात त्यांच्याविषयी ईर्ष्या निर्माण झाली व त्याचेच पर्यवसन असे झाले की कोण्या एका दुष्ट व्यक्तीने बाळप्पा यांना कानोल्यातून विष खाऊ घातले व त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना पोटदुखीची व्याधी उत्पन्न झाली. तरी पण ते स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करीतच राहिले व त्यांच्यावर महाराजांची कृपा असल्यामुळे त्यांना त्या विषातून काहीही झाले नाही. महाराजांच्या आशीर्वादाने ते विष त्यांच्या बेंबीतून वाहत राहिले व ते त्या संकटातून बचावले. जेव्हा श्री बाळप्पा महाराजांच्या पूजेबरोबर शिवाची पूजा करू लागले तेव्हा ते सुंदराबाई हिला रुचलं नाही आणि तिने बाळप्पा यांना पूजा करण्यास मनाई केली. श्री चोळप्पा यांचा नातेवाईक श्रीपाद भट पण त्या सेवेकरी गटात होता. त्याने सुंदराबाई व बाळप्पा यांचे भांडण दुरूनच ऐकले होते. त्यांना सुद्धा बाळप्पा यांचे मठात राहणे आवडत नव्हते, परंतु स्वामी महाराजांचे त्यांच्याविषयी असलेलं प्रेम पाहून श्रीपाद भटांना श्री बाळप्पा यांना बोलण्याची हिंमत होत नव्हती. एकदा योग्य ती संधी पाहून श्रीपाद भट बाळप्पा यांना स्पष्ट म्हणाले की तुम्ही या मठात आल्यापासून येथे आमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या गावी परत जावे. तेव्हा बाळप्पा त्यांना म्हणाले, ठीक आहे, मला त्याची काही समस्या नाही, कारण मी येथे पैसे कमवण्यासाठी आलेलो नाही. मला फक्त येथे राहून परमार्थ गाठायचा होता. परंतु आपली मनस्थिती लक्षात घेता मी याबाबत श्री स्वामी महाराजांना बोलतो व त्यांनी जर मला घरी जाण्याची परवानगी दिली तर मी येथून निघून जातो.
याची प्रचिती म्हणून श्रीपाद भटांनी स्वतः 2 चिठ्ठ्या टाकून पाहिल्या. त्यात जर जायची परवानगी असेल तर हो व नसेल तर नाही अशा चिठ्ठ्या टाकल्या व त्या चिठ्ठ्या जेव्हा उघडल्या तेव्हा त्यात लिहिलेले होते की बाळप्पा यांनी येथेच राहून चाकरी करावी. ज्यांच्यावर महाराजांचे एवढे मोठे प्रेम व श्रद्धा होती त्यांना महाराज कसे जाऊ देतील. त्यामुळे पुढे बाळप्पा पुन्हा महाराजांच्या सेवेत रुजू झाले. अशा प्रकारे श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा 12वा अध्याय येथे समाप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.